350 वर्षापूर्वी जे या मातीसाठी लढले त्याचा पराक्रम सदैव महाराष्ट्राच्या मातीने जिवंत ठेवला आहे. पण मनात कपट ठेवून ते जे वागत होते त्याच्या आतड्यांना वागणक लावण्याचा इतिहास देखील याच महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणूनच काही स्वराज्यद्रोही होते जे हत्तीच्या पायी गेले, तर काही स्वामिनिष्ठ होते जेने हत्तीला पराभूत केले. त्या महाराष्ट्राच्या मातीचा गौरवशाली इतिहास. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमच्या लाडक्यावरच्या यूट्यूब चॅनलवरती RJ फॅक्ट्स. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली. आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची हात मिळवणी केली. गोवळकोंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं जग्गी स्वागत झालं. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही या सगळ्या शाह्याच्या उरावर उभं राहून सह्याद्रीच्या मुलूक मैदानात स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा आलाय. राजाच्या शौर्यगाथा नुसत्या ऐकल्या होत्या, साक्षात तो शिवाजी राजा आलाय. आणि त्याच राजाला पाहायला हजारो गोवळकोंडा वासियांनी गर्दी केली होती. महाराजाच्या सोबत आहेत सरनोबत हंबीरराव मोहिते, यसाजी कंक, सूर्याजी माळुसरे, सर्जेराव जेधे या सगळ्यांनी एकत्रित महालात प्रवेश केला. हार तुरे देऊन कुतुबशहाने हसत हसत महाराजांना सवाल केला. राजाजी, आपकी शाही फौज देखकर हमें बड़े खुशी हुई, लेकिन ताज्जुब की बात है कि आपकी फौज में हमने हाथी नहीं देखा. त्यावेळी राजे सांगतायत त्याला, माझा एक मावळा हत्तीपेक्षा जास्त ताकदीचा आहे. कुतुबशहा म्हणतोय, कसं काय शक्य आहे? हत्ती एवढ्या ताकदीचा माणूस शक्यच नाही. जर असेल तर एखादा माणूस, तर माझ्या एखाद्या हत्तीशी तुमचा एखादा मावळा युद्ध देईल का? राजे सांगू लागता, का नाही? माझ्या मावळ्याची ताकद तुम्हाला दाखवायची असेल ना, समोर उभा असलेल्या मावळ्यात कुठलाही एक मावळा निवडा, तो हत्तीशी झुंज देईल. महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं. कुतुबशहांनी महाराजांच्या सोबत उभा असलेल्या प्रत्येक मावळाकडे नजर टाकली व शेवटी यसाजी कंक याच्याकडे बोट दाखवून विचारलं, क्या यह सिपाही हमारे हाथी से लड़ पाएगा? क्यों नहीं? महाराजांनी हसत हसत उत्तर दिलं. आणि मग यसाजीचा हत्तीसोबत झुंज देण्याचा दिवस निवडला. यसाजी दिसायला साधा, अंगानं रांगडा, चेहरा उन्हानं रापलेला, अंगात सदरा, पाठीला ढाल, कमरेला तरवार, हनवानी पाय, ओठावर तुरेवाज मिशा, तोंडात गावरान, मर्दानी चाल आणि सह्याद्रीचा बुलंद हौसला. किल्ल्याबाहेरील मोकळ्या पटांगणात झुंजासाठी मोकळी जागा ठरवण्यात आली. महाराजांनी कुतुबशहासाठी बाजूला शामियाना उभारण्यात आला. झुंजीच्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली. शामियान्यात बसलेल्या महाराजांच्या चरणी यसाजीने झुकून मुजरा केला. नंग्या समशेरणीशी यसाजी पटांगणात उतरला. तेवढ्यात साखळदंड बांधलेला कुतुबशहाचा बडदंड हत्ती त्याच्या सैनिकांनी पटांगणात आणला. त्याच्या साखळदंड सोडून ते निर्धास्तपणे बाजूला जाऊन बसले. तर दुसरीकडे झुंज पाहायला आलेले लोक विचार करतायत, हत्ती आणि माणसाची झुंज कसं काय शक्य आहे? पण कंबर कसून यसाजी पटांगणात उभे राहिले. हत्तीचं लक्ष यसाजीकडे गेलं आणि यसाजीला पाहून हत्ती चवताळून आला. त्याच क्षणी यसाजीने डाव्या अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली. हजारो नागरिक श्वास रोखून सगळं पाहत होते. यसाजी हत्तीला हुलकावणी दिल्यानं हत्ती सरळ पुढे आला आणि माघारी वळला. त्यानं पुढे यसाजीवर चाल केली. पण याही वेळेस यसाजीनं हत्तीला चकवलं. 2-2.5 तास झुंज चालू होती. हत्ती पुढे तर यसाजी पाठीमागे. 2-2.5 तास कधी हत्ती पुढे तर कधी यसाजी पुढे. हत्तीच्या पाठीमागे वार करून हत्तीला संपवणं यसाजीला सहज शक्य होतं. पण तरीही यसाजी पाठीवर वार न करता हत्तीला सहज खेळत होता. यसाजी हत्तीच्या तावडीत येत नाही. जसं जसं हत्ती बेभाग होत चाललाय, अंगात चित्त्याची चपळाई, नजरेत गरुडाची ताहकता आणि महाकाय हत्ती समोर. मनगटात 100 हत्तीचं बळ घेऊन यसाजी हत्तीच्या समोर आला. हत्तीवर तुटून पडला. कुतुबशहाला घाम फुटला. नागरिकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. यसाजीनं हत्तीला धडक दिली, पण हत्तीनं यसाजीला सोंडेत पकडलं. पण त्याच क्षणी शिताफीनं यसाजी सोंडेतून
एकसटले. सारी ताकद एकवटली. हत्तीच्या सोंडेवरती तलवारीनं वार केला. वार इतका जबरदस्त होता की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखं पळत सुटला. साधी सुधी दिसणारी मराठा पोरं इतकं भयानक रूप धारण करून आपल्या महाकाय हत्तीवर तुटून पडतात हे कुतुबशहाच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं होतं. या धक्क्यातून सावरायच्या आत कुतुबशहाचा हत्ती चिरकत पळत सुटला. तो परत आलाच नाही. उभ्या मैदानामध्ये एकच जल्लोष सुरू झाला. येसाजी कंक, येसाजी कंक हे एकच नाव गोवळकोंडाच्या मातीत गुंजत राहिलं. हा इतिहास होता येसाजी कंक नामक सामर्थ्याचा. हा इतिहास होता येसाजी कंक रांगड्या हिमतीचा, जिद्दीचा आणि पराक्रमाचा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.